नमस्कार, मी सतीश कदम. प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आम्ही आता जाणार आहोत आरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग श्री आरेश्वर हायस्कूल आरे येथे शून्य शिक्षकी शाळा झाल्याबद्दल विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, हायस्कूल कमिटी सर्वांची एक चर्चासत्र आयोजित मीटिंग होणार आहे आणि ह्या मीटिंगीतून ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी यांचे भविष्यातील होणारे नुकसान याचा सर्व विचारविनिमय करून नियोजन आज आरे हायस्कूल ह्या मीटिंगमध्ये होणार आहे. भारत देशाच्या संविधानामध्ये भारतातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून मूलभूत हक्काची निर्मिती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये करून ठेवलेली होती. आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून या पूर्ण भारतातील जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये शैक्षणिक धोरण चांगल्या प्रकारे राबवत असताना आत्ताच काही काळानंतर या बदलत्या महाराष्ट्र राज्यातील सरकारने या कायद्याची पायमल्ली करून गोरगरीब जनतेला किंवा मुलांना मिळणारं शिक्षण हे वंचित करण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण राबवलेलं आहे. आणि त्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे आत्ताच या महिन्यामध्ये शून्य शिक्षकी शाळांसंदर्भात GR आलेला आहे आणि त्या अनुषंगाने उठाव करण्यासाठी आरे ग्रामस्थांनी आज आरेश्वर हायस्कूल येथे सभा आयोजित केली आणि त्या सभेमध्ये या होणाऱ्या अन्यायकारक सरकारच्या धोरणाला विरोध म्हणून सरकार दरबारी निवेदन देण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे. आणि त्या पलीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणासाठी बसण्याचा निर्णय देखील केलेला आहे. पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून देवगड तालुक्यामधून जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचं या ठिकाणी ठरवलं गेलं आहे. आणि अगदीच यावर कहर झाल्यास होणाऱ्या भविष्यातील सर्व निवडणुकांवर या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ बहिष्कार टाकण्याचं एकमताने ठराव केलेला आहे. 2009 मध्ये केंद्र शासनानं जो मुलांच्या संदर्भात RTIचा ॲक्ट आणला आणि तो संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात आला. परंतु 2009च्या RTI ॲक्टचा अर्थ प्रत्येक राज्यानं वेगवेगळ्या स्वरूपात अंमलात आणल्यामुळे आज आपल्याकडे मार्च 2024 मध्ये शासनानं असा GR काढला आहे की एका वर्गामध्ये किंवा एखाद्या तुकडीमध्ये 20 पेक्षा कमी मुलं असतील तर त्या ठिकाणी मिळणारा जो शिक्षक आहे तो आता मिळणारा नाही. आणि अशामुळे अशी परिस्थिती ओढवलेली आहे की ज्या ग्रामीण भागातली शाळा ज्या होत्या त्या ग्रामीण भागातल्या शाळा मुलांच्या कमतरतेमुळे, त्याला काही कारणं असतील, त्या कारणांमुळे जी पटसंख्या हळूहळू कमी झाली आणि त्याचा विपरीत परिणाम खेडोपाडी सगळ्यात झालेला आहे. आज आपल्या शाळेची अशी परिस्थिती आहे किंवा देवगड तालुक्यामध्ये असलेल्या 5 शाळा शून्य शिक्षकी झालेल्या आहेत. आता या शून्य शिक्षकी शाळा होण्यास कारण की 20 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे त्या शाळांना तो शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. आणि त्यामुळे गरीब जे काही ग्रामीण भागामध्ये राहणारा जो शेतकरी वर्ग आहे आणि या शेतकऱ्यांची जी मुलं आहेत ती आज या शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. आणि याच्यावरती जर सर्व ग्रामस्थांनी किंवा महाराष्ट्रातल्या लोकांनी जर याच्यावरती उठाव केला नाही तर या शाळांचं खाजगीकरण 100% होणार आहे. आणि 100% खाजगीकरण झाल्यानंतर आपल्या ठिकाणचा जो शेतकरी आहे त्याची जी परिस्थिती आर्थिक आहे तो मोठमोठ्या फी या ठिकाणी त्या शाळांना देऊन आपल्या मुलांना शिकवू शकत नाही. आणि या ग्रामीण भागातल्या शाळा ज्या आज ग्रामस्थांच्या मदतीनं उभ्या झालेल्या होत्या त्या सगळ्या ओस पडणार आहेत. आणि आपल्या मुलांची शिक्षणं म्हणजे 50 वर्षापूर्वी जी परिस्थिती होती, जी आपल्याला शिक्षणाचा आधार कुठंही नव्हता, जवळजवळ 20-20 किलोमीटरमध्ये जाऊन आपल्याला शिक्षण घ्यावं लागत होतं,
तीच परिस्थिती आज शासनानं आपल्याजवळ आणलेली आहे. त्याचा सगळ्यांनी याचा सखोल विचार करून कुठंतरी हे आंदोलन महाराष्ट्रातल्या सरकारला जाग येईल अशा पद्धतीनं झालं पाहिजे. या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे साहेब यांना मी विनंती करत आहे की शून्य शिक्षकी शाळा या देवगड तालुक्यामध्ये 5 आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये कमीत कमी 91 शाळा ह्या शून्य शिक्षकी शाळा झालेल्या आहेत. आणि शून्य शिक्षकी झाल्यानंतर दुसरं जी मुलं आपण समायोजन करा असा जो GR आपण काढलेला आहे आणि या समायोजनामध्ये आपल्या ज्या हायस्कूल आहेत त्यांच्यापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर अंतरावर कुठचीही शाळा नाही. कमीत कमी 12 ते 13 किलोमीटर अंतरावरती काही हायस्कूल आहेत, काही शाळा आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये डोंगर खेड्यामध्ये खेडोपाडी राहणाऱ्या या विद्यार्थ्यांना आपलं शिक्षणापासून वंचित राहावं लागणार आहे. याची नोंद या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घ्यावी अशी माझी आज त्यांना विनंती आहे की मुलांना या शिक्षणापासून आपण वंचित ठेवलात तर खरोखर आपल्या ज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्राची प्रगती होण्यासाठी शिक्षण हे जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते प्रत्येक गावागावामध्ये शिक्षण हे पोचलंच पाहिजे अशा तऱ्हेने त्यावेळी अंमलबजावणी झालेली असताना सुद्धा आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा तरतूद केलेली असताना आज महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे हे जर आपल्या मुलांवर अन्याय होत असतील तर आम्ही आमच्या आरेश्वर हायस्कूलपासून सुरुवात करत आहोत की जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही निवेदन देणार आहोत. त्यानंतर उपोषणसुद्धा या ठिकाणी केलं जाईल. संपूर्ण महाराष्ट्रामधील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याचा अधिकार हा त्यांचा शिक्षणाचा अधिकार असताना आपण त्यांना वंचित ठेवू नये अशी आपल्याला आम्ही आजच्या या निवेदनातून किंवा आजच्या या प्रायमरी शाळांचं सुद्धा ते नुकसान होत आहे की जे विद्यार्थी प्रायमरी शाळेमध्ये शिकत आहेत त्या 4थी ते 5वी पर्यंत 1ली ते 4थी पर्यंत जे विद्यार्थी असतात ते अगदी छोटे विद्यार्थी असतात आणि यांची जर शाळा बंद झाली आणि ती शून्य शिक्षकी शाळा झाली म्हणजे ज्या शाळेमध्ये शिक्षक नाही त्यामध्ये विद्यार्थी शिकणारच कसे. मग त्या मुलांना कुठेतरी दुसरीकडे जावं लागणार. आणि कोकणामध्ये खरं तर आपल्याकडे जो डोंगरी भाग आहे आणि छोटे छोटे इलाके आहेत पावसाळी तर खूपच त्रास मुलांना होतो. म्हणून कोणतीही शाळा बंद होऊ नये अशी आमची आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे आणि ती या विनंती पूर्ण कराल नाहीतर तीव्र आंदोलन भविष्य काळात आम्हाला करावे लागेल एवढीच आपल्याला आम्ही या ठिकाणी सूचना करत आहोत.